श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, देशव्यापी एसआयआर म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्यासोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, आता एसआयआर म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल? एसआयआर चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा एसआयआर म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेव्हल ऑफिसर किंवा बीएलओ थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या एसआयआरचा किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे. सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत. मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे? या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 26 ते 29 जुलै 26 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा बीएलओ म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहे आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो एसआयआर झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावयाची आहे आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला, ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो बीएलओ आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून, आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इनोमिनेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इनोमिनेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा एका महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात
5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे. सर, तुम्ही आताच 2002च्या मतदार यादीचा उल्लेख केलात. त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या SIRसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल? ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 ची उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 4 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे हे मी पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 ची यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे. ते काय आहे? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंतचे सर्व जे सिटिझन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या SIR कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो SIR सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळं 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे. सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे. आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलंत. पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी? एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत. आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे BLO आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत हे मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतोय. आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004च्या या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 4च्या संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा BLO स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 4 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 4 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो, voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टोरल रोल असं येतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टोरल रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्थळावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004च्या यादीमध्ये होतं याची खातरजमा येथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहित असेल तर तो निवडायचा आहे आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे. आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं
2002च्या मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील. तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे. ते काढून ठेवावं, आपण आपल्या ताब्यात ठेवावं. आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील, त्यावेळी त्यांना सहजगत्या ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो. सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलंय. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात. तो कशासाठी असणार आहे? ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालेलं नाही, म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे, अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा आपण इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो, तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, म्हणजे तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं. तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट्स कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत. अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचं 2002 ते 2004च्या पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील, जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत, तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचे आहेत. आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे. सर, तुम्ही आत्तापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच. त्याचं नियोजन कसं केलंय? यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झालेली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली. त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे. आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं, या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती. आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केलेली आहे. बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो, तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,02,53 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,02,53 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. हे कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात, प्रशासकीय विभाग आहेत, या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत. सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे. त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत. त्यासाठी आपला वेळ दिलात. त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.